आम्ही विचारतो माऊली तुम्ही कुठले तुम्ही, तर काय झालं तर पडलो, ठेच लागली, कोणाच्या पत्रा लागला, कोण बोलतो मी पाणी भरला गेलो मला नळ लागला. आणि वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असं मला वाटतं. आणि मी तरी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला कॉलेजमधून इथे संधी भेटली नाही का वारीमध्ये लोकांची सेवा करायला. विठ्ठल सारखे ते आपल्या समोरून जात आहे असं आपल्याला व्यक्त होतं. तर विठ्ठल रुक्मिणी हेच असं साक्षात दर्शन होतंय डेली असं मला वाटतंय. राहुटी उभारताना हाताला कापलं, वाकून पाणी घेताना नळाची तोटी डोक्याला लागली, घसरून पाय मुरगळला. वारीच्या वाटेवर चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी अशी एक ना अनेक विघ्न रोजचीच. मात्र पंढरीच्या राजाला लोचनांमध्ये साठवण्याची लागलेली ओढ वारकऱ्याला थांबू देत नाही. या विठ्ठलाच्या लेकरांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी त्याच विठुरायाच्या काही लेकरांचे हात वारीच्या वाटेवर झटतायत. काही दुखलं खुपलेल्या हातापायाला इजा झालेल्या वारकऱ्यांची सेवा हे तरुण डॉक्टर करतायत. लोभाने बरबटलेल्या भौतिक सुखाची ओढ लागलेल्या या समाजात वारी सोहळा सेवेतून समाधानाचं बीज आजही रुजवतोय याचीच अनुभूती हा व्हिडिओ पाहिल्यानंतर येईल बरं का. पाहूयात आजची प्रभात सॅल्यूट स्टोरी. नमस्कार, माझं नाव महेश साठे. वारीमध्ये एक वेगळाच आनंद असतो. आपण वारकऱ्यांना आपली सेवा देण्याचा आपल्याला संधी मिळाली याबद्दल मी माझ्या टीचर आणि यांचं मनापूर्वक हे करतोय. आणि वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असं मला वाटतं. वारीबद्दल काय वाटतं? पहिल्याच वारी का याच्या आधी कधी सेवा केली? नाही, या अगोदर मी कधी वारकऱ्यामध्ये सेवा नाही केलेली आहे. पण हॉस्पिटलमध्ये हर वेळेस मला सेवा करण्याचा आनंद मिळतो. पण इथे एक वेगळाच आनंद मिळतोय कारण आपण खरोखर आपल्या विठ्ठल सारखे ते आपल्या समोरून जात आहे असं आपल्याला व्यक्त होतं. त्याच्या आधी कधी वारी बघितली होती का? नाही. मग आता ही वारी बघितली, कशी असते वारी? वारीमध्ये भरपूर लोक असतात आणि त्यामध्ये बराच वेगळा आनंद असतो. भजन वगैरे करता आवडतं का ते? हा, कारण माझे वडील हे स्वतः भजनकार आहेत आणि ते भरपूर भजनामध्ये सहभागी होते. मग आता वारीत सेवा भेटली, वडिलांना आनंद होतो का? खूप. त्यांचं वडिलांचा कॉल येतोय मला नेहमी. ते म्हणतायत की कॉलेज तर आपलं राहणारच आहे, तू प्रोफेशनमध्ये आहे, पण अशी वारकऱ्यांना सेवा देतोय, त्यांना खूप आनंद होतोय आणि त्यांच्या मनाजोगतं. नमस्कार, माझं नाव प्रतीक जाधव. मी डॉक्टर डी वाय पाटील मधून स्टुडंट येथे वारीमध्ये आलोय. आणि मी तरी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला कॉलेजमधून इथे संधी भेटली नाही का वारीमध्ये लोकांची सेवा करायला. आता वारकऱ्यांची सेवा करू म्हणजे हीच ईश्वर सेवा असं म्हणता येईल आपल्याला की लोकांना जखम झाली, काय तर नवून झाली चालू असं आपण त्यांना सेवा देतोय. आणि याच्या पहिले मी माऊलीच्या मंदिरामध्ये आळंदीला पोस्टिंग केलेली एक 8-10 दिवसाची. तर तिथे दिंडी वगैरे सगळं म्हणजे मला पहिल्यापासूनच आवडतं. आणि ॲक्च्युली मी माळकरी आहे आणि माझे फादर्स पण दिंडीमध्ये जातात, पण ते एकटेच जातात. सो मला त्यांची पण शिकवण आहे की कंटिन्यू जायचं वारीमध्ये, लोकांना सेवा द्यायची. आणि हीच म्हणजे सेवा म्हणजे असं एवढा आनंद वाटतोय. आज माझा दुसरा दिवस आहे आणि मी कंटिन्यू 23 तारखेपर्यंत आम्ही आहोत कंटिन्यू सेवा द्यायला. पहिलं माझा दुसरा दिवस आहे पण मला एवढा आनंद होतोय की असं घरची मला आठवण येत नाही ना, घरचा कॉल ना काय, असं एकदम रिलॅक्स होतं, एकदम फ्रीली बेस्ट वाटते वारी बघून. हे सगळं भजन संगीत, आपले आई वडील तरुण म्हणजे वारकरी हेच ईश्वर विठ्ठल रुक्मिणी हेच असं साक्षात दर्शन होतंय डेली असं मला वाटतंय. एकदम खूपच छान वाटतंय मला सेवा देऊन. तरी मी 100% बेस्ट देऊन बढिया वाटतं एकदम. काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर महेश चौधरी, ठाणेवरून. गेले 7 वर्ष मी या वारीमध्ये सहभाग घेतोय, वारकऱ्यांची सेवा देतो मी. म्हणजे कोणी वारकरी चालताना कुठे ठेस लागली, कुठे पडले, त्याचे आम्ही ड्रेसिंग वगैरे ते करतो. म्हणजे वारी म्हणजे एक आरोग्याची वारी, म्हणजे त्यांच्या मुखात जो विठ्ठल विठ्ठल ते चालत असतात. आम्ही पण असतो, कोण आला ड्रेसिंग करा हे ते आम्ही ते करत असतो त्यांच्यासाठी. आणि माऊलीचं दर्शन पण होऊन जातं. म्हणजे आम्ही 4-5 दिवस असतो, पण 4-5 अनुभव एकदम म्हणजे न विसरण्यासारखं असतं. म्हणजे एक अनुभव असतो म्हणजे वारीचा. 7 वर्ष झालं वारी करताय, दरवर्षी काय यावं वाटतं का वारी? म्हणजे काकांचा फोन येतो मला, तर मीच त्यांना आधी काका फोन करायचे, मीच त्यांना फोन करू, काका मला पहिल्या पाहिजे टाका, म्हणजे पुणे ते वाल्हेपर्यंत आपला. हा, म्हणजे मी सांगितले जोपर्यंत आहे मी माझा पहिल्या बॅच मध्ये मला टाकूनच द्या तुम्ही. म्हणजे जोपर्यंत तुम्ही असाल मी पण वारीला येणार तुमच्यासोबत. म्हणजे ती वारेकरांची म्हणजे एनर्जी बघतो ना चालण्याची,
असं वाटतं का आपण जाऊ शकत त्यांच्यासोबत ना, आपली ॲम्ब्युलन्स आहे, मग आपण त्यांच्या मागे असं कुठे लागले वगैरे तर आपण त्यांना एकदम मलमपट्टी परत पुढे चालतात ते. वारकरी कशा भावना व्यक्त करतात त्यांना मलमपट्टी? म्हणजे आले, आम्ही विचारतो माऊली तुम्ही तर काय झालं, तर पडलो, ठेच लागली, कोणाच्या पत्रा लागला, कोण बोलतो मी पाणी भरला गेलो, मला नळ लागला. जर थोडी असेल तर आपण थोडी मलमपट्टी करतो, जर थोडा फाटल्या असेल आपण त्याला ते पुढे पाठवून देतो, म्हणजे ते टाके वगैरे असतील तर असं करतो आपण ते. दररोज किती जणांवर उपचार होतात तरी साधारण अंदाजे? माऊली म्हणजे आपण काय अन्न पण भरपूर पकडतो मी, म्हणजे एका दिंडीचे 12-13 पकडा, म्हणजे अशा कित्येक दिंड्या आहेत ते. त्यांना लागतंच पाहायला असं. हा, ठेस लागते, कोण सकाळी पडतो, कोणाच्या पत्रा लागतो, गाडीचं चाक गेलं, म्हणजे एक म्हणजे केसेस आपल्याला भरपूर बघायला मिळतात. म्हणजे कोणाचं नख निघालं हे ते, म्हणजे चॅलेंजिंग पण असतात. आता तेवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये या घटना घडतात. हो, घडत असतात. अशा प्रकारे आपण पाहतोय की हे जे तरुण वर्ग आहे, तर हे तरुण वर्ग वारीमध्ये सहभागी झालाय. हे सर्व डॉक्टर आहेत आणि ते अक्षरशः मागून घेतात, म्हणजे वारीमध्ये सेवा ही यांची जी दरवर्षी यादी लागते की वारीमध्ये सेवा देण्याची, तर यांनी सांगितलं की 7 वर्षापासून वारी करतात आणि ते मागून ठेवतात की पहिल्या यादीमध्ये माझं नाव द्यावं. हा या तरुणांचा सेवाभाव आपल्याला या वारी सोहळ्यामध्ये पाहायला मिळत आहे.